नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाचा असा विषय शिकवणार आहे, ते म्हणजे काळ किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो टेन्सेस. काळ जर आपण शिकले, की काळानुसार कसं क्रियापद बदलतं, तरच आपण कुठलंही वाक्य बनवू शकतो तेलुगूमध्ये. आता मी पहिल्यांदा तुम्हाला मराठीमध्ये सांगते, जस्ट फॉर रिव्हिजन, की काळाचे किती प्रकार असतात. जसं की आपल्याला माहिती आहे, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. पुन्हा भूतकाळात, प्रत्येक काळात साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. सेम वर्तमान काळात सुद्धा असतं साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. आणि सेम भविष्यकाळ, यामध्ये सुद्धा 3 टाईप असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहे भूतकाळ. भूतकाळात आहे 3 भूतकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. तर सुरुवात आपण करूया साधा भूतकाळपासून. साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये शिकला असाल तर तुम्हाला आठवतच असेल. तर मी खाल्लं हे वाक्य आहे, तर हे साध्या भूतकाळात आहे. मी खाल्लं, क्रिया कंप्लीट झालेली आहे इथं. आणि चालू भूतकाळ, मी खात होतो. पूर्ण भूतकाळ, मी खाल्लं होतं. चालू भूतकाळ म्हणजे क्रिया चालू असणे, भूतकाळात क्रिया चालू असणे. पूर्ण भूतकाळ, क्रिया पूर्णपणे संपलेली आहे. साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, मी खाल्लं, बस इतकंच. खाल्लं होतं वगैरे, खाल्लं होतं म्हणजे पूर्ण भूतकाळ होतो तो. तर चला आपण पहिल्यांदा साधा भूतकाळ तेलुगूमध्ये वाक्य बनवू आणि त्याच्यामध्ये क्रियापदासमोर किंवा क्रियापदाला काय प्रत्यय लागतं हे बघूयात. तर पहिला जो आहे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदामध्ये काय बदल होतो तर हे सांगते. क्रियापदाचं जे मूळ रूप असतं त्या मूळ रूपाला आपण लावतो आनु, इन्नू किंवा आऊ किंवा आडू किंवा आमो किंवा इंदी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं ही आहे की क्रियापदाला एवढे जर फॉर्म लागतात, प्रत्यय जर लागतात, तर कसं ओळखायचं की कुठल्या वेळी कुठलं प्रत्यय हे आपण क्रियापदाला लावायचं. तर तेलुगू भाषेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, तेलुगू भाषेत क्रियापद हे त्याच्या कर्त्यानुसार बदलतं, सब्जेक्टनुसार हे आपलं क्रियापद बदलतं. आता समजा एक्झाम्पल आहे, मी खाल्लं. तर मी सर्वनाम तर मी तुम्हाला आधीच शिकवलेले. मीला आपण म्हणतो नेनू. मी खाल्लं, मी साठी नेनू, खाल्लं तिन्नानू. म्हणजे इथं काय लागलं, पहिला प्रत्यय लागला आणू, कारण की इथं मी आहे. तर तो साठी तो, तू, ती, आपण आणि ते यांच्यासाठी सगळी वेगवेगळी प्रत्यय लागतात. म्हणजे क्रियापदाला काय प्रत्यय लागणार याच्यापैकी हे डिपेंड असतं आपल्या कर्त्यावर. कर्ता कोण आहे, तू आहे की मी आहे की आपण आहे की ती आहे की तो आहे की ते, हे सगळं त्याच्यावर असतं. आता मी तुम्हाला एक चार्ट मध्ये लिहिते म्हणजे तुम्हाला ते समजेल की किती सोपं आहे ते. चला तर मी इथे तुम्हाला आता चार्ट मध्ये बनवते, म्हणजे चार्ट मध्ये लिहिल्यानंतर आपल्या सोप्या पद्धतीने ध्यानात राहतं. चला, तर मीला म्हणतो आपण नेनू, म्हणून त्याच्या शेवटी लागणार कुठला प्रत्यय, आणू. तुला म्हणतो आपण नुव्वू, म्हणून त्याच्या शेवटी प्रत्यय लागणार आऊ. तोला म्हणतो आपण अतनू, अतनूचं जरा वेगळं आहे, ते ध्यानात ठेवायचंय, आडू. ती साठी सुद्धा आपण म्हणतो आमे, त्याच्यासाठी प्रत्यय आहे इंदी. फिमेल कॅरेक्टर साठी नेहमी नेहमी इंदी लागतं, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. ते साठी आपण बोलतो वल्लू, आणि याच्या प्रत्यय लागल आरू.
त्यानंतर आपणला आपण म्हणतो मनमू, म्हणून याचा प्रत्यय लागल आमू. काही काही गोष्टीत इथं तुम्हाला समजण्यासारखे इथं मू आहे म्हणून इथं मू. इथं आलूचा आरू काय आहे, कारण की आपण जेव्हा आदरातीर्थ बोलतो तो आपण काय म्हणतो मीरू, म्हणून त्याचं शेवटी हे रू आहे. त्याच्यानंतर आमेचं फिमेलचं नेहमी ध्यानात ठेवायचं इंदी. अतनूचं हे आडू होतं. नुवू, इथं वू आहे म्हणून इथं पण वू. इथं नू आहे म्हणून इथं पण नू. आता मी तुम्हाला काही छोटी छोटी उदाहरणं देते. आता मगाचा चार्ट तुम्ही वाचला असेल, तर आता मी आलो. आता येणे, जाणे, हसणे, रडणे हे सगळे क्रियाशब्द तुम्हाला आधी माहित पाहिजे. त्याच्यानुसारच तुम्ही क्रियापदाला त्याच्या मूळ रूपाला काहीतरी प्रत्यय लावू शकणार. आता जसं आपल्यात येणे, येणेचं आपण काय करतो, आला, आला होता, येतोय, तसंच येणे म्हणजे रावडम आहे. पण आल्याचं काय आहे तुम्हाला माहितच असेल. मी म्हणजे आता नेनू, आलो वच्चानू. हे बघा, इथं नू, इथं नू. कर्त्यानुसार आपलं क्रियापदाचं प्रत्यय बदलणार. तू आला, नुव्वू. आला, वच्चा वू, कारण इथं आहे वू. सेम, तो आला, तोला आपण काय करतो, म्हणतो अतनू. अतनू, त्याला काय प्रत्यय लावायचा आहे, आडू, म्हणजे अतनू वच्चाडू. त्याच्यानंतर ती आली, मग असे सांगितलं मी, फिमेल कॅरेक्टर असेल तर शेवटी इंदी. आमे, तिला आपण म्हणतो आमे. वच्चिंदी. सेम, ते आले, तेला आपण म्हणतो वाल्लू. वाल्लू, प्रत्यय काय लावायचंय आपल्याला, रू, म्हणून वच्चारू. इथं, इथं, इथं. त्याच्यानंतर आपण आलो, आपणला आपण काय म्हणतो, मनमू. आलो, आता काय येईल इथं, वच्चा मू. बघा, हे सिंपल वाक्य आपण सगळ्या तो, ती, तो, आपण या सगळ्या जेंडरसाठी केलं, तर त्याचा बदल कसा झाला हे तुम्ही बघितलंच. क्रियापदाचं प्रत्यय हे नेहमी कर्त्यानुसार बदलतं, हे तुम्हाला कळलं असेल. आता मी खाल्लं, सेम मगाशी जे घेतलं, तर याला काय येणार, नेनू तिन्नानू. आता सेम तुम्ही या बाकीच्यांसाठी करायचंय. तो खाल्ला, तो खाल्लाचं काय येईल, अतनू तिन्नाडू. आता हे उदाहरण घेते मी पाणी प्यायलो, काय येईल, नेनू निल्लू तागानू. इथनू, इथनू. आता हे तुम्ही प्रेडिक्ट करायचंय. तो पाणी प्यायला अतनू तागाडू, ती पाणी प्यायली आमे निळू तागिंदी. त्याच्यानंतर ते पाणी प्यायले वाल्लू निळू काय येईल हे तुम्हाला आता कळलंच असेल. आता मी इथे एक उदाहरण घेतलंय. मी काल शॉपला गेलो, तर काय येणार, नेनू. कालला आपण म्हणतो निन्ना, नेनू निन्ना शॉप की. शॉपला जेव्हा आपण लावतो, मी तुम्हाला हे मागच्याच व्हिडिओ सांगितले, शॉप की काय येणार, वेल्ला नो. इथं नो, इथं नो. परत हे या जेंडरनुसार तुम्हाला चेंज करायचंय. वेल्लावू, वेल्लामो, वेल्लारू. हे सगळं तुम्हाला खूप सोपं जाईल. साधा भूतकाळ, मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल. मी काही आता नकारार्थी शब्द वाक्य घेते, म्हणजे तुम्हाला ते अजून समजेल. आता मी साध्या भूतकाळातली काही नकारार्थी वाक्य इथे लिहिली, तर ते अगदी सोपं आहे. आपल्याला मूळ क्रियापद बदलायचं नाहीये, फक्त त्याला लावायचंय लेदू. आणि इथं सब्जेक्टवर काहीही डिपेंड नाहीये की तुम्ही सब्जेक्टनुसार शेवटचा प्रत्यय बदलू शकतात, नाही. फक्त लेदू लावायचंय. मग तो कुठलाही सब्जेक्ट असो, कुठल्याही जेंडरचा असो, ती असो, तो असो, मी असो, तू असो, आपण असो, पण काहीच नाही. क्रिया शब्द आणि त्याला लेदू. क्रिया शब्द हे तुम्ही चांगले लर्नच करून घ्या, तरच तुम्हाला
सगळे काळ शिकता येतील. तर मी चहा प्यायला नाही. नेनू टी पिणेला आपण तागडम म्हणतो, म्हणून नेनू टी ताग लेदू. लेदू फक्त त्याला ऍड करायचे. मी गेलो नाही, नेन्नू वेल्ललेदू. आता तू गेला नाही तरी नुव्वू वेल्ललेदू सेमच येणार आहे. आपण गेलो नाही सगळं सेम येणार आहे, फक्त त्याचा जो करता तुम्हाला तो लिहावा लागेल. आपण म्हणजे मनुमू, मग वेल्ललेदू. त्याच्यानंतर मी सांगितलं नाही, नेनू चेप्पलेदू. तिने घेतलं नाही, घेण्यासाठी आपण वापरतो तिस्कोडम, आमे तिस्कोलेदू. मी तुला फोन केला नाही, नेनू नीकू फोन चेलेदू. करणेला आपण म्हणतो चेयडम, नेनू नीकू फोन चेलेदू. नकारार्थी साध्या भूतकाळातली वाक्य अगदी सोपी आहेत, त्याला आपण काही चेंज करत नाही, फक्त त्याला ऍड करायचंय लेदू. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला अजून खूप सारे वाक्य पाहिजे असतील याच काळातील तर सांगा, मी त्याच्यावर परत एक व्हिडिओ बनवेल आणि प्रत्येकाचं ट्रान्सलेट तेलुगूमध्ये करून आणि मराठी उच्चारासहित लिहून तुम्हाला व्हिडिओ आणेल. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.